वेडे वाकडे गायनं परी तुझाची म्हणविन. माऊली काय म्हणते, राजहंसांचे चालणे भुतळी झाली आहे शहाणे, आणखी काय कोणी चालावेची ना. त्यांचं कसं डौलदार असतं, ऐटदार असतं, राजहंसाची चाल अगदी मोठी डोलात असते. पण बाकीच्यांनी काय चालायचं नाही का? मग त्यांनी पण आपलं करायचं, आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परंतु त्यांची पिल्ली निशंक तयापुढे खेळती. सगळे लोक त्यांना घाबरतात, पण तेच त्यांचे पिल्ल जर म्हटले तर त्यांच्या अंगावर खेळतात, त्यांना त्याची भीती वाटत नाही. तसं संतांपुढे बा मला काहीच वाटत नाही, तुम्ही थोर मोठे लोक आहे, सगळे मोठे ज्येष्ठ प्रवचनकार आहे, अभ्यासू आहे, श्रोते आहात, परमदक्ष आहात, तुमचा अभ्यास चांगला आहे, श्रवण झालेला आहे, काकांच्या भाषेत सांगायचं तर तयार कानाचे श्रोते आहे. माझं थोडंसं जरी काही चुकलं तरी तुमच्या लगेच लक्षात येईल की अरे हे असं नको, हे प्रवचन झालं, या भरभार खूप बोलतात, तुम्ही थोडं हळू बोला. मी काल विचारलं 1-2 जणांना, सगळे तर छान झालं छान झालंच म्हणतात, पण मी जेव्हा सरळ सांगितलं की प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की माझं कसं झालं, तर म्हणजे नाही तुम्ही जरा खूप भरभर बोलल्या. असं असून सुद्धा तुम्ही ते गोड मानून घेतलं, याच्यामध्येच मला आनंद आहे. आता एक गोष्ट सांगते तुम्हाला थोडक्यामध्ये. मंदाताईंचा आमच्या इथे गीतेचा अभ्यास वर्ग झाला होता. 2.5 वर्ष मंदाताई आल्या आणि पूर्ण 18 अध्याय त्यांनी गीता घेतली. गीतेच्या शेवटी त्यांनी असं सांगितलं की बा हे गीताशास्त्र कोणाला सांगू नये, कोणाला सांगावं, जो अश्रद्धा आहे त्याला सांगू नये, चंकेखोर आहे त्याला सांगू नये, असं ते शेवटी वर्णन होतं. मग त्याच्यामध्ये आता हे सांगायचं नाही, कसं कोणाला सांगायचं नाही म्हटलं तर त्यात तोडीचा श्रोता तर सापडला पाहिजे. त्यांनी एका साधूची गोष्ट सांगितली. एक साधू होता म्हणे, तर तो ध्यान वगैरे करायचा, जप पूजा करायचा, तर तिथे काही कबूतर यायला लागले, हंस पक्षी यायला लागले. त्याला ते दाणे टाकायचे रोज, ते दाणे खायचे. हळूहळू काय झालं, त्याच्यात 1-2 कावळे यायला लागले. कावळे आले तर मग आता ह्या साधूला तर त्या कावळ्यांना टाकायचं नव्हतं, त्याला ते हंसांना दाणे द्यायचे होते, कबुतराला दाणे द्यायचे होते. बरं कावळ्याला जर हाकललं तर कबूतर जायचे, हंस पक्षी निघून जायचे. ते संत कसे दयाळू असतात, त्या साधूंनी काय केलं, त्या कावळ्यांना हंस करून टाकले. अशी मंदाताईंनी ती गोष्ट सांगितली. आणि मग आम्ही सगळेजण मंदाताईंच्या पाया पडायला लागलो. तर प्रत्येकजण म्हणजे आम्हाला माहिती नसायचं की कोण केव्हा मंदाताईंशी काय बोलत आहे. आम्ही म्हणायचो, मंदाताई आम्हाला तुम्ही हंस करून टाका, आम्हाला तुम्ही कबूतर करून टाका. असं 3-4 जणांनी जेव्हा मंदाताईंना म्हटलं तेव्हा मंदाताई म्हणे, पण तुम्ही स्वतःला कावळे का समजता? तसं आहे, आपण स्वतःला नात्मानम अवसादेत, मला काही येत नाही बा, मला काही झेपणार आहे का, मला काही पेलणार आहे का, मी कसं बोलू, हा अभ्यास आहे मला कळणार आहे का, हे ब्रह्मज्ञान, हे तत्वज्ञान, माया, शारदा, मिथ्या, हे मला कसं कळेल, असं कधी म्हणायचं नाही. याच्या पुढे आपण प्रयत्न करायचा. अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या कारणी तू माझ्या ठाई अभ्यासी मिळव, असं माऊलींनी गीतेमध्ये याला अर्जुनाला सांगितलं आहे. तर त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायचा. आणि आता हाच विचार करून मी इथे बोलायचं ठरवलं आहे. काकांनी एकदा असं सांगितलं दासबोधाच्या संदर्भात की एका साधकाला आपलं तरुण जाण्यासाठी दासबोध 1 ग्रंथ पुरेसा आहे. कारण तसं जर पाहिलं तर प्रस्थानत्रयीचा अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा ज्याला परमार्थाचा किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा त्याला प्रस्थानत्रयीचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र या 3ला प्रस्थानत्रयी म्हणतात. आता ब्रह्मसूत्र म्हणजे ते संस्कृतमध्ये आहे आणि ते तर आपल्याला कळायच्या अगदी कठीणच आहे. आणि ब्रह्मसूत्राचा अभ्यास करायचा त्याच्यासाठी आधी उपनिषदांचा अभ्यास व्हायला पाहिजे. कारण उपनिषदांमध्ये जे काय म्हणतात म्हणजे खरा आंतरविरोध आहे असं म्हणतात, म्हणजे तो विरोध नाही आहे. पण जर ज्याचा अभ्यास नसतो त्याला, अज्ञानी वाचकाला, जो अज्ञानी साधक असतो त्याला त्याच्यामध्ये विरोध वाटतो. एक उपनिषद एक सांगतं, एक उपनिषद दुसरं सांगतं, मग कसं बा त्यांचा विरोध आहे का? पण त्याच्यासाठी शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र लिहिलं आणि तो कसा आंतरविरोध नाही आणि त्याचं त्यांनी समन्वय लावून दिलेला, तत्व समन्वयात असं ते ब्रह्मसूत्र आहे. आणि असं ते ब्रह्मसूत्र आणि उपनिषद आणि गीता एवढंचा अभ्यास करायला पाहिजे. आता एवढा अभ्यास आपल्याकडे केव्हा होणार आहे? आणि आता आपण अभ्यासाला सुरुवात केव्हा केली? आजचं आपलं वय काय आहे? आणि काका म्हणतात काळ, काम, वेगाचा विचार करायचा आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचा. मग आता आपण ब्रह्मसूत्राचा अभ्यास केला नाही तरी चालेल, कारण आपल्याला तेवढा वेळ नाही. ते आहे ना, नाही नाही रक्षती डुक्र करणं म्हणजे गोविंदम. 80व्या वर्षी जर तुम्ही व्याकरणाचा अभ्यास केला तर आता कसं होणार आहे? म्हणून तू आता गोविंदाचंच भजन कर. तर तसं आपलं होऊ नये म्हणून आपण
काका म्हणतात की एका साधकाने फक्त दासबोधाचा अभ्यास केला तरी तो त्याला पुरेसा आहे आणि ते त्याला तरुण नेणार आहे. कारण ज्याला प्रवचन करायचं, आता इथे बरेच प्रवचन करायचं, त्यांना सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे. कारण काय की वक्त्याला किंवा श्रोत्याला समजावून सांगायचं तर एकच उदाहरण देऊन चालत नाही, वेगवेगळ्या उदाहरणांनी परोपरीने समजावून सांगायचं, तेव्हा कुठे त्याला कळतं. त्याच्यामुळे त्याला ते आवश्यक आहे. पण जर एक जो आहे वक्ता आहे किंवा एक साधक आहे, स्वतःपुरती ज्याला साधना करायची, त्यांनी तेवढा एक दासबोध जरी वाचला तरी त्याला तेवढं पुरेसं आहे. कारण दासबोध हा म्हणजे कसा आचरणाचा ग्रंथ आहे. तो जर वाचला तर तुम्ही जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ दोन्हीची सांगड व्यवस्थित घालू शकता. आणि समर्थांनी त्याची शिकवण दिलीच आहे, प्रपंच कसा करावा, नेटका करावा. नेटका म्हणजे कसा, नेटका करता फिका होत जातो, ते सगळं समर्थांनी प्रपंच परमार्थ याचं सविस्तर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे दासबोध एक ग्रंथ पुरेसे. आज सकाळीच आपण हे केलं, प्रातस्मरणामध्ये सांगितलं, म्हणजे जे हे म्हटलंय, गीत म्हटलं, मला दासबोधीचं लाभेल बोध, कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला कुसू दिव्य बोध, मला दासबोधीचं लाभेल बोध. म्हणजे मला फक्त दासबोध जरी वाचला मी तरी सुद्धा पुरेसं आहे, अशी दासबोधाची महती आहे. आता आपण आधी पाहिलंच आहे, कालपासून बघतोय आपण की दासबोधाची जी रचना आहे ती गुरुशिष्य संवादाची आहे. शिष्याला ज्ञानाचं आकलन व्हावं, त्याची उजळणी व्हावी, त्याची स्मृती ताजी राहावी आणि पुन्हा नवीन जो विषय सांगायचा आहे त्याचे संस्कार त्याच्या मनावर ठसावे, जुने संस्कार पुसले जावे आणि तो नवीन विचार पूर्ण त्याच्या मनावर ठसला पाहिजे. आणि याच्यासाठी समर्थांनी पुन्हा 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 तीच गोष्ट सांगितली आहे, उजळणी केली आहे. त्याला अभ्यास म्हणतात. केलेलीच गोष्ट पुन्हा पुन्हा अभ्यास करायची, ह्याला अभ्यास म्हणतात. तेच तेच पुन्हा सांगायचं. याच्यात पुनरावृत्तीला आपण कधी दोष म्हणतो किंवा हे काय पुन्हा पुन्हा सांगितलं, पण या अध्यात्माच्या वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये पुनरावृत्तीला दोष नाही म्हणत. ते पुन्हा 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 सांगावं लागतं आणि पुन्हा ठसवावं लागतं मनावर. तत्कथनम तद्वचनम तत्श्रवणम, तेच वाचावं, तेच बोलावं, त्याच्याच विषयी ऐकावं, वाचलेलंच वाचावं. समर्थ म्हणतात, सेविलेची सेवावे अन्न, तैसे श्रवण मनन केलेची करावे, आणि हे नित्य नूतन केले पाहिजे असं समर्थांनी सांगितलं आहे. आणि हा प्रकार दासबोधामध्ये वारंवार आलेला आहे. तीच गोष्ट पुष्कळदा त्याचं रिपीट झालेलं आहे. विरक्त लक्षण आहे, वैराग्य लक्षण आहे, किंवा भक्ती आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, आणि मग आलटून पालटून तेच विषय पुन्हा आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. असं 3 वेळा कशाला म्हटलं, तर ते त्रिवार सत्य आहे आणि ते ठसलं पाहिजे मनावर, म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगितलं. आणि गुरुशिष्य संवाद असल्यामुळे किंवा ते त्यांच्याजून उजळणी करून घेतात. आत्मारामामध्ये त्यांनी सांगितलं, सकाळी सांगितलं आपल्याला, कोलोक सरांनी सांगितलं की आत्मारामामध्ये ते म्हणतात की तू आशंका नाही घेतली, बरी मज तुझी चिंता लागली, कागे तुझी भ्रांती फिटली, नाहीच अभ्यासी. अभ्यास करून सुद्धा तुझा काही भ्रम गेलाच नाही आहे, तू काही मला प्रश्न विचारले नाही. एखादा म्हणजे उत्कृष्ट जो शिक्षक असतो तो एखादा पाठ घेतो किंवा समजावून सांगतो शिष्यांना, आणि त्याला माहीत आहे की हा मुद्दा मी जो समजावून सांगतो आहे हा कठीण आहे, किंवा ह्याच्यातला हा मुद्दा यांना कळणं शक्य नाही, ह्याच्यावर यांना प्रश्न पडायला पाहिजे. आणि मग ते विचारतात की कळलं का, हो सर, हो मॅडम म्हणतात. पण त्यांना माहिती असतं की मुलांना इथे कळलेलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात की तू आशंका नाही घेतली, बरी माझं तुझी चिंता लागली. तू विचारला नाही प्रश्न, पण मला तुझी काळजी लागली, कारण तू प्रश्न विचारायला हवा होता. हे ते बरोबर म्हणजे संदिग्धता आहे. त्याच्यामुळे निसंदिग्ध असं मी सांगितलं नाही आहे, तुला काहीतरी इथे शंका यायला हवी, पण तू मला विचारलं नाही आहे. असं समर्थ अगदी समजेल असं त्यांना पुढे घेऊन त्यांच्याजवळून अभ्यास करून घेत होते आणि त्याप्रमाणे समजून सांगत होते. दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी पण असी, तया निरूपणेही तया वृत्तीसी पालट दिसेना. दासबोधामध्ये मी सगळं सांगितलंय, पण त्याप्रमाणे मग आता तुला आत्मारामाचाच अभ्यास करायचा, तर त्याची दासबोधात मी जे सांगितलंय त्याची उजळणी व्हायला हवी. तुझ्या चित्तवृत्तीमध्ये किंवा वृत्तीमध्ये काहीतरी परिवर्तन दिसायला पाहिजे. कारण श्रवण काय म्हणतो आपण, तात्पर्याचा निश्चय झालेला पाहिजे. वेदांत शास्त्राच्या निश्चयाचं जे तात्पर्य आहे त्याचा निश्चय झाला पाहिजे. निश्चय झाल्यावर त्याप्रमाणे वर्तन झालं पाहिजे. आपण व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला खरं म्हणजे तेच अपेक्षित होतं, जरी व्याख्याने सांगितली तरी. आपण म्हणतो की मुलं आमचं ऐकतच नाही. हो, ऐकत नाही म्हणजे तू अभ्यास कर असं जे मी सांगते मुलाला, त्यांनी ते कानाने ऐकलेलं असते ना.
कानाने त्याला ऐकू येतं अभ्यास कर, पण तो ऐकत नाही. म्हणजे मला काय अपेक्षित असतं की मी त्याला जे सांगते की तू अभ्यास कर, तर त्याने अभ्यास केला पाहिजे, त्याप्रमाणे त्याचं वर्तन झालं पाहिजे. तर असं श्रवणाचं जसं परमार्थामध्ये सांगितलं आहे तसंच व्यवहारामध्ये सुद्धा सांगितलं आहे. म्हणून समर्थांनी दासबोधमध्ये गुरु शिष्य संवाद किंवा प्रश्न असे मध्ये मध्ये टाकले आहे आणि त्याची उत्तर दिली आहे. आणि समर्थांचं एक वैशिष्ट्य आहे की हळूहळू हळू तू विद्या लक्षण सांग, मूर्ख लक्षण सांग, मग ह्याचा त्याग करावा, मी खूप बोललो म्हणून राग मानू नका, मग उत्तम लक्षण सांगतील, मग मध्येच पुन्हा भक्त लक्षण सांगतील, विरक्त लक्षण सांगतील. म्हणजे हळूहळू हळूहळू त्या शिष्याला लहान मुलाचं बोट धरून जसं आपण वर नेतो आणि त्याला समजावून सांगतो तसं मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे असं सांगितलं आणि मानत मानत शिकवावे, याप्रमाणे हळूहळू हळू सांगितलं आहे. माऊलींनी म्हटलेलं आहे, देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा, पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुलेनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. आता पक्षी असतो तो झाडावर फळ लागलेलं असतं, पक्षी काय करतो, एकदम उडी मारून ते फळ तोडतो आणि फळ खायला लागतो. आणि आता आपल्याला जर त्या झाडावरचं फळ घ्यायचं, आता आंब्याचा सीझन आहे, आपण आंबा म्हणतो, आम्हाला जर आंबा खायचा तर मला कसं तोडता नाही येणार, आंबा उंच असतो, मग मी कोणाला तरी सांगेल, मग एखादा मुलगा झाडावर चढेल, या फांदीवरून त्या फांदीवर स्टूल घेईल, शिडी घेईल, हळूहळू हळू चढत चढत मग तो ते फळ तोडेल. आणि पक्षी काय करेल, पक्षी एकदम उडी मारून ते फळ घेईल. तसे जे ज्ञानी लोक असतात त्यांना पटकन समजतं, सिद्ध असतात त्यांना समजतं, पण सर्वसाधारण लोकांना तसं नाही, ते हळूहळू हळूहळू हळत, पण दोघंही जण मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. पक्षाप्रमाणे जरी आहे तरी हळूहळू एक त्याला विहंगम मार्ग म्हणतात, त्या मार्गाने तो लवकर जाऊन त्या मार्गाला पोचेल. असं समर्थांनी हळूहळू हळूहळू हळू शिष्यांची प्रगती केली आहे. आता दासबोधाचा हा अभ्यास वर्ग आहे म्हणून मी थोडंसं सांगते, जास्त वेळ घेत नाही. ग्रंथराज दासबोधाचे एकूण 5 अवतार आपण समजतो आणि एक म्हणजे 21 समासी जुना दासबोध, तो आता आपण एखाद्या वेळेस वाचला तर ठीक, पण सध्या तर आपण 200 समासांचाच सगळीकडे प्रचलित आहे आणि तोच वाचतो. त्याच्यानंतर पहिले 6 दशक हाला एक दुसरा अवतार म्हणजे दुसरा प्रकार दासबोधाचा असं म्हणता येईल. आणि तिसरा दासबोध जो आहे तो 7वा दशक, फक्त 7वा दशक. 7 दशकामध्ये तेव्हा ग्रंथ संपला होता समर्थांचा. आपल्या लक्षात येईल किंवा आलं असेल, जेव्हा आपण 7वा दशक वाचतो तेव्हा समर्थांनी म्हटलं आहे की सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. आता आपल्या हे लक्षात यायला पाहिजे, 7वाच दशक आहे आणि आला ग्रंथाचा शेवट असं कसं म्हटलंय, ग्रंथ कुठे संपला, 7च तर दशक आहे, 20 दशक 200 समास हे आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. पण म्हणून इथे एक आहे की हे जे 7 दशकाचा पहिला जुना जो दासबोध होता तो 7 दशकाचाच होता. त्याच्यानंतर 8वा हा 7वा दशक बाकी स्वयंपूर्ण आहे, त्याच्यामुळे सगळे विषय आलेले आहे, जे सांगायचं ते तत्वज्ञान मुख्य सांगून झालेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की सरली शब्दाची खटपट. आणि त्याच्यानंतर 4था जो आहे तो ज्ञानदशक म्हणजे 8वा दशक. आणि 5वा जो आहे हा 200 समासांचा वेगवेगळ्या प्रसंगी जे त्यांनी हे केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे, ते नंतर ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. म्हणून एक आपण जर पाहिलं तर नंतर काय एक क्रम दिसत नाही आपल्याला, मध्येच राजकारण येईल, मध्येच वैराग्य येईल, मध्येच काही गुण येईल, कुठे 12वा दशक हे येईल, विवेक वैराग्य येईल, कुठे सप्ततीन्वय येईल, याचं वर्णन, त्याचं वर्णन, ब्रह्माचं वर्णन, म्हणजे एक सलग अशी साखळी नाही आहे. कारण काय, ती वेगळी केलेले निरूपणे आणि मग ते या दासबोधाला जोडलेले आहे. असा हा 20 दशकी 200 समासाचा असो हे आहे दासबोध आहे आणि तो आपल्या आता अभ्यासामध्ये आहे. म्हणजे हे लक्षात यायसाठी मी सांगितलं, नाही तर 7व्या दशकामध्ये जर आला ग्रंथाचा शेवट असं म्हटलं, आता तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हे सांगितलं असेल किंवा माहिती असेल, पण एक पुन्हा उजळणी व्हावी म्हणून मी सांगितलंय. आणि हे कशासाठी केलं आहे, हे जोडले कशाला वेगवेगळे विषय करून, कारण प्रपंच आता परमार्थ सांगून झाला, मग पुन्हा त्यावेळेची लोकपरिस्थिती अशी होती, समाजस्थिती अशी होती की राजकारण आणि समाजकारण करणं आवश्यक होतं, ती काळाची गरज होती. म्हणून मग वेगवेगळ्या वेळी जे प्रवचनं केले ते प्रपंच आणि परमार्थ दोन्हीची सांगड घालावी म्हणून त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला आहे.
आणि मग पुन्हा ते सांधा बरोबर जोडून देतात. हे दाश बोधी सांगितले असे म्हणून मग ते आता आता प्रांजळ सांगितलं आहे म्हणून मी ते आता निरूपण आटोपतो घेतो, असं करून त्यांनी तो दुवा जोडून दिलेला आहे. आता हा जो दुसरा दशक आहे याच्यामध्ये 5व्या समासापासून 5वा, 6वा आणि 7वा त्रिगुणांचं वर्णन आहे. 5व्या समासामध्ये आधी तमोगुणाचं वर्णन आहे, 7व्यामध्ये सत्वगुण आहे आणि 6व्यामध्ये तमोगुणाचं वर्णन केलेलं आहे. 5वा जो समास आहे त्याच्यामध्ये पहिलीच ओवी अशी आहे आणि हे सगळं सांगून शेवटी तुम्ही सत्वगुणी व्हा असं आपल्याला त्याची शिकवण आहे. त्याच्यामध्ये 5वा जो समास आहे त्याच्यामध्ये पहिलीच ओवी आहे, मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. आपला जो हा देह आहे ह्याच्यामध्ये 3 गुण आहे आणि सत्वरजतम आणि त्याच्यामध्ये उत्तम गुण जो आहे तो सत्वगुण आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. उद्वम गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. वर म्हणजे काय? उद्वम गच्छन्ति सत्वस्था, वर म्हणजे स्वर्ग वगैरे हा एक अर्थ आहे, पण वर जातात म्हणजे त्यांची प्रगती होते, उत्तम गतीला ते जातात, सद्गती प्राप्त होते, उत्तम पद सकाळी आपण ऐकलंच आहे, उत्तम पद प्राप्त करायचं, उत्तम पदाला प्राप्त होतात. आणि रजोगुण जर असला तर ते मध्येच थांबतात. मध्ये म्हणजे एकदम अधोगतीला जात नाही, तिर्यक योनीला जात नाही आणि एकदम उत्तम पदही प्राप्त होत नाही. जैसे ते आपला मनुष्य जन्मच पुन्हा त्यांना मिळू शकतो चांगलं थोडंफार केलं असेल तर, नाही तर जन्ममरण पुनरपी जननम त्याच्यामध्ये ते अडकतात. आणि तमोगुणी माणूस जो असतो तो खाली नीच योनीमध्ये, तिर्यक योनी ज्याला म्हणतात, पशु पक्षी हिंस्त्र श्वापद किंवा किडा मुंगी वृक्ष वेली ह्यांना सुद्धा नीच योनीच म्हणतात. कारण काय, वृक्ष वेलीमध्ये खूप 100-100 150 वर्षे ते झाड राहतं, त्याच्यामध्ये पुन्हा काही त्यांना लवकर काही असं पुढचा जन्म मिळेल बा किंवा काही करायचं ही त्याच्यामध्ये काही शक्यता नसते. आणि अंतःकरणाचा विकास नसतो या प्राण्यांमध्ये, त्याच्यामुळे पण त्यांना काही सोय नसते. तिर्यक योनी म्हणजे काकांनी सांगितलंय की ज्या शरीरावर अग्निसंस्कार होत नाही मेल्यानंतर त्याला तिर्यक योनी म्हणतात. आणि ती अशी अतिशय नीच आणि परतंत्र योनी आहे, दुःखद योनी आहे. आता हे जे गुण सांगितले, रजोगुणाचं वर्णन केलेलं आहे 5व्या समासामध्ये, त्याचे शुद्ध आणि सबल असे समर्थांनी 2 प्रकार केले आहेत. शबल प्रपंचाकडे ओढतो आणि शुद्ध जो असतो तो शुद्ध परमार्थाकडे नेतो. आणि एक आहे की दोन्ही 3 गुण जरी प्रत्येकामध्ये असले तरी एक गुण केव्हा तरी भरावर असतो. तया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निघून या. एक येतो तेव्हा 2 निघून जातात, म्हणजे कायमचे जातात आणि मग एकच गुण राहतात. सत्वगुणी माणूस पूर्ण सत्वगुणी असतो, तमोगुणी माणूस पूर्ण तमोगुणीच असतो असं नाही. ते 2 असतातच. 3 गुणांशिवाय पर्याय नाही, ते आवश्यक आहे आणि अविभाज्य असा घटक आहे. 3 गुण प्रत्येकामध्ये असतात. पण जेव्हा आपण सत्वगुणी म्हणतो एखादा माणूस खूप सात्विक आहे, तेव्हा त्याचे ते 2 गुण दबलेले असतात, बंद झालेले असतात, म्हणून त्याला आपण म्हणतो सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे किंवा तमोगुणी आहे. रजोगुण म्हणजे काय? रंजन करणे, गुंतवणे, अडकवणे, आसक्ती निर्माण करणे, चंचलता, विलासी वृत्ती, नानात्व आवडतं. हे समर्थांनी आता ते विस्तार होईल त्याचा, पण सांगितलंय की बरे खावे, बरे जेवावे, बरे नेसावे, सगळं काही मनाप्रमाणे असावे, असं रजोगुण आहे. आणि त्याच्यामुळे तो हे करू दे ते करू दे सतत काहीतरी याच्यामध्ये अडकलेला असतो, कार्यामध्ये अडकलेला असतो. आणि तोच जर का इकडे परमार्थाकडे लागला तर त्यालाच, तो जो शुद्ध असला तर तो परमार्थाकडे लावतो. आणि त्याचे जे शुद्ध रजगुणाचे आणि सत्वगुणाचे लक्षण जवळपास सारखेच असतात, कारण मग तो परमार्थाकडे नेतो आपल्याला. आता ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा समर्थांनी दासबोध लिहिला. आता हे तर यांना काही खरं गुणातीत असतात, पण तरी जे संत महात्मे जे असतात त्यांनी जर हे जे लेखन केलेलं असतं तर त्यांनी तो रजोगुण अंगीकारलेला असतो, कारण रजोगुण असल्याशिवाय कार्यच होत नाही.
समर्थांनी किंवा ज्ञानदेवांनी जो ग्रंथ लेखन केलं त्यांच्या ठिकाणी तेवढा रजोगुण होता म्हणूनच ते काही करू शकले. नाही तर निर्गुण जर असलं तर निर्गुण तर काहीच करत नाही. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा रजोगुण सत्वगुण होतेच. ज्ञानदेवांचंही आपल्याला माहित आहे ना, ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा कशासाठी म्हणावं लागलं होतं? तेव्हा त्यांना क्रोध आलाच होता. म्हणजे तेव्हा त्यांच्यामध्ये तमोगुण तेव्हा आलाच असेल, तमोगुण रजोगुण. पण इतर वेळी त्यांची जी सहजता जी म्हणतात ती सत्वगुणाची असते आणि सत्वगुणाचा त्यांच्यामध्ये सहजता आलेली असते. आणि सत्वगुण जर असला तर तो ईश्वर भजनाकडे नेतो आणि परमार्थाला तो अनुकूल आहे. तर 6व्या समासामध्ये 7व्या समासामध्ये सत्वगुणाचं लक्षण सांगितलंय, 5व्यामध्ये रजगुणाचं लक्षण सांगितलंय. आणि समर्थांची ती नेहमीचीच पद्धत आहे, एक सांगायचं एक हे करायचं, पुन्हा चांगले गुण सांगायचे, कुविद्या लक्षण सांगायचे, उत्तम गुण लक्षण सांगायचं. 5व्यामध्ये रजगुण सांगितला, 6व्यामध्ये हा सांगितला तमोगुण 6व्यामध्ये सत्वगुण सांगितला, पुन्हा 7व्यामध्ये तमोगुण सांगितला. आणि मग कशाला याचे त्याग करायचा आणि याचा अंगीकार करायचा. ऐसा हा तमोगुण सांगता तो असाधारण. तमोगुणाचं सगळं लक्षण सांगितलं आहे, तर ते काही आपण घेऊ नये. तो आहे आणि त्याच्यामध्ये कसं तो जर सांगितला तर ती परित्यागार्थ निरूपण काही एक बोलिले असे. म्हणून पुन्हा तो सांधा जोडून दिला, बा हे जे तमोगुण आहे ना हे तुम्ही सोडून द्या आणि सत्वगुणाचा तुम्ही अंगीकार करा. तमोगुणामध्ये काय होतं? धर्माविरुद्ध वर्तन होतं. संताप, क्रोध, द्वेष, अशास्त्रीय वर्णन, राग, द्वेष, भ्रम, प्रमाद, आळस, निद्रा याच्यामध्येच त्यांचा सगळा वेळ जातो. आता सत्वगुण आपण पाहू. तमोगुण थोडक्यात पाहिला, रजोगुण पाहिला. आता आपला मुख्य जो विषय आहे आजचा तो सत्वगुण आहे. तर सत्वगुण पाहण्याच्या आधी गुण म्हणजे काय, त्याचा उपयोग काय आहे, गुण कशाला म्हणायचो, गुण कसे निर्माण होतात ते आपण पाहू. तर काल आपण पाहिलंच आहे, गुणक्षोभिणी माया आपण सांगितलं आहे की एक ओम बहुश्याम आहे. एक प्रथम ब्रह्म होतं, मग त्याला स्फुरण होतो, तरंग निर्माण होतो, त्याला अज्ञान म्हणतात. आणि मग त्यातून मूळ माया, जड माया, गुणमाया निर्माण झाली. आता पुन्हा ते आलंय की अज्ञान. मग ते अज्ञान जर आपल्याला पाहायचं असेल तर मग त्या उलट्या दिशेने जर आपण गेलं तर त्या अज्ञानापर्यंत आपण गेलो तर ते अज्ञान घालवायचं कसं, म्हणजे ज्ञान मिळवायचं. आणि ज्ञान मिळवायचं म्हणजे काय, ज्ञान आहेच, ज्ञानाचा अभाव नाही, तसा अज्ञानाचाही खरं म्हणजे अभाव नाहीच आहे. पण ते अज्ञान घालवायचं. कारण मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे हे तरी कोणाला कळतं, हे मलाच कळतं. म्हणजे ते मला ज्ञान आहेच, म्हणजे ज्ञानाचा सुद्धा अभाव आहे, अज्ञानाचाही अभाव आहे. आणि मग अज्ञानाचा अभाव आहे म्हणून ज्ञान आहे नाही असं म्हणायचं कशाला, ते आहेच ते असं वेगळं काही सांगावं लागत नाही. तर गुण म्हणजे काय, सद्गुण, दुर्गुण, दैवी गुण संपदा, आसुरी गुण संपदा, या अर्थाने इथे गुण हा शब्द वापरलेला नाही. माझा मुलगा गुणी आहे, हा कसा आहे, हा दुर्गुणी आहे. गुण, गुणी, चांगले गुण, सद्गुण या अर्थाने इथे आलेला नाही आहे शब्द. हा आगंतुक गुण आपण म्हणतो, जास्तीचे समर्थांनी म्हटलेलं आहे, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. आगंतुक म्हणजे जे आपले मूळचे नाही, अंगभूत नाही आहे, पण ते जास्तीचे जे असतात ते आगंतुक, ते आपल्या अंगी आपण जडवून घ्यायचे. कारण त्याच्यामुळे आपलं सत्वगुण जर वाढवायचा तर तुम्हाला आगंतुक गुण घ्यावे लागतील. कारण की मला आता असं वाटतं की मी गोरी असती तर छान झालं असतं, माझे डोळे मोठे असते तर छान झालं असतं. पण हे रूप आणि लावण्य अभ्यास करून काही प्राप्त होणार नाही. पण मी जर समजा हे केला, प्रयत्न केला की मला अभ्यास करायचा, मला ज्ञानेश्वरी समजली पाहिजे, मला अजून काही कळलं पाहिजे, गीता कळली पाहिजे, तर ते जे गुण आहे मी पाठांतर केलं पाहिजे, तर हे गुण मला कसं अभ्यासाने येतील. तर तसं ते गुण या अर्थाने सुद्धा इथे गुण हा शब्द नाही आहे. तर गुण ही एक प्रेरणा आहे, गुण ही एक शक्ती आहे. आणि 3 गुण आहेत, सत्वरजतम हे आपण सांगितलं. तर 3च गुण का आहेत, तर 3च प्रेरणा आहे, सत्वरजतम, आणि हे मूळ 3 गुण आहेत. आणि प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे आणि 3च कार्य आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. ईश्वराचे हे 3च कार्य आहे, म्हणून 3च गुण आहे, सत्व, रज आणि तम. उत्पत्तीसाठी रजगुण लागतो, सांभाळण्यासाठी, जतन करण्यासाठी सत्वगुण लागतो, आणि नष्ट करायसाठी, नाश करायसाठी किंवा लय करायसाठी तमगुण लागतो. म्हणून सत्व, रज, तम. आणि म्हणून ज्या ज्या देवता आपण म्हणतो की बा एकच ईश्वर आहे खरं, त्यावेळेस जो
ते जे काम करतो त्याला तसं म्हणतात की विष्णू सांभाळ करतो, ब्रह्मदेव निर्मिती करतो आणि रुद्र लय करतो. तर ते ते त्यावेळेस ते काम करतात म्हणून त्यांना ब्रह्मा विष्णू रुद्र असं म्हणतात. प्रत्यक्ष ईश्वर एकच आहे आणि ही त्याचे 3 कार्य आहेत आणि ते 3 कार्य आहेत म्हणून गुणसुद्धा 3च आहे. जगामध्ये आपण पाहतो जडता आहे, हालचाल आहे आणि ज्ञान आहे. स्थिर आहे म्हणजे दगड धोंडे हे असं स्थिर आहे. आपल्यासारखे चेतन देह आहेत ते हालचाल करतात आणि ज्ञान आहे आपल्याला कळतं. तसं शरीरामध्ये सुद्धा हा जो अस्थिमांसाचा आपला देह आहे हा जड आहे. आपल्याला जे हालचाल करतो तो चैतन्य असल्यामुळे करतो, प्राणशक्ती आहे आपल्यामध्ये आणि आपल्याला जे कळतं ते ज्ञान आहे. तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा 3 गुण आहे आणि या 3 गुणामुळे प्रत्यक्ष आपलं पूर्ण जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो की हा खूप सात्विक आहे, आपण कशावरून हे ठरवतो? त्याचा चेहरा पाहतो, कपडे पाहतो, त्याचा हावभाव पाहतो आणि पोशाख पाहतो आणि आपण ठरवतो की हा सात्विक आहे. हे आपण ठरवलंच असतं. पण तेव्हा आपण नेहमीप्रमाणे त्याचे ते 2 गुण दबलेलेच असतात. फक्त तो त्यावेळेस तसा विशेष प्रकारे वागतो म्हणून आपण म्हणतो की हा खूपच तामसी आहे, हा खूपच क्रोधी आहे, हा खूपच सात्विक आहे, हा शांत आहे, असे आपण शिक्के मारतो. नाथ महाराज म्हणतात, देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसीच बुद्धी उपजे जाणं, इंद्रिये गुणाधीन जाणं तदनुसार वर्तती. देहामध्ये ज्या गुणाचं सत्व रजतम ज्याचं प्राधान्य असतं, 1 गुण वर असतो, 2 खाली असतात आणि त्याप्रमाणे तसं वर्तन होतं. आता काय आहे, जसं आपले इंद्रिय वागतात त्याप्रमाणे दुसऱ्याला कळतं. समजा मला जर राग आला असेल तर माझा चेहरा बदलतो, माझ्या चेहऱ्यावर कपाळावर आठ्या येतात, डोळे असे हे बारीक होतात, चेहरा त्रासिक होतो. तर तसं काय आहे, जसं गुणाचं प्राधान्य असतं तसे इंद्रिये वर्तन करतात. झाड जाणी जे बोले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले. एखादा माणूस काय भोगतो, आपण म्हणतो मागील जन्मी काही पाप केलं असेल म्हणून या जन्मी भोगतोय. तो भोगतो त्यावरून आपण तो काय त्यांनी केलं असेल हे आपण बोलतो. त्यानंतर बोलण्यावरून त्याच्या मनामध्ये काय आहे, एखादा मनुष्य कसा बोलतो, छान बोलतो, गोड बोलतो, दुसऱ्याची स्तुती करतो, कठोर बोलत नाही. जे सत्वगुणाचे नंतर लक्षणच आहे की म्हणजे तोंडी सिवी नसावी असं करावं, शब्द कठीण न बोले असं जे सांगितलं आहे. परावाचे दोष गुण, दृष्टी देखे आपण, समुद्रायशी साठवण करी तो सत्वगुण, सदा परोपकार करे वगैरे असं जे आहे. तर तसं जे वागणं असतं तो आपण म्हणतो की तो सत्वगुणी आहे. आणि त्याप्रमाणे इंद्रियसुद्धा त्याच्या ताब्यात असतात, हुकमत असते त्याची इंद्रियांवर. कारण भुई जे पेरिले त्याचीवरी रुख जाहले, तैसे इंद्रियाकरणी फाकले ते अंतरचिकी. म्हणजे जसं आपण बी पेरू तसं झाड येतं, तसं इंद्रिय आपले जे आपण हातवारे वगैरे करतो त्यावरून आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे, आपण कसं बोलतो. एखाद्या मनुष्याला राग आला की तो असा तावातावात हातवारे करून बोलतो. तसं त्याच्या अंतःकरणात जे विचार असतात ते त्याच्या इंद्रियामार्फत आपल्याला समजतं की हा कसा आहे. त्याला आपण ज्याला देहबोली म्हणतो, काय बॉडी लँग्वेज, त्याच्यावरून आपल्याला कळतं की वा याच्या मनामध्ये काय आहे, कसं आहे, याचं अंतःकरण कसं आहे. तसं ते आपल्याला बोलण्यावरून समजतं. आणि जो गुण वाढलेला असतो त्याप्रमाणे त्याचं वर्तन होतं. आता तुम्ही इथे सगळे प्रवचनाला आले आहे म्हणजे तुमचा सत्वगुण नक्कीच आहे. आपण घरी असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आज इथे काही टी व्हीच बघायचा, आपण चांगले प्रवचन ऐकू किंवा काही ऐकू. सत्वगुण जर असेल तर आपण प्रवचन ऐकू आणि रजोगुण असला तर मग पिक्चरला जायचं का, आज कुठला पदार्थ करायचा किंवा काही रेसिपी पाहू, हे पाहू, हे करून पाहू, ते करून पाहू आणि कुठे प्रदर्शन लागलं आहे का, कुठे सेल लागला आहे का, तिथे जाऊ आपण. रजोगुण जर भरावर असला तर आपण तिकडे जाऊ, सत्वगुण असला तर आपण प्रवचनाला जाऊ आणि तमोगुण असला तर आज कुठेच नाही जाऊ, आज सुट्टी आहे, छान झोपू, मस्त जरा लोळू, आपण चांगला आराम करू, असं करतो आणि लोळत पडतो. असे हे सत्वरज तमोगुणापासून आपलं वर्तन होत असतं. आता गुणाचा आपण एक पाहिलं होतं मगाशी की 2 गुण जे असतात ते दबलेले असतात, एक भरावर असतो आणि त्याप्रमाणे आपण असं सांगतो की हा सत्वगुणी. आता आपण रावणाचं समजा उदाहरण घेतलं, तुम्ही म्हणाल रावण तर काय त्याला सत्वगुण त्याच्यामध्ये कुठला आला? नाही, पण रावणसुद्धा ज्ञानी होता. तो शिवाची पूजा करायचा, शिवाचे शिवतांडव स्तोत्र वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे आणि पूजा करायचा तो. त्याच्यानंतर ज्ञानी पण होता
आणि तो जेव्हा त्याला रामाचा बाण लागून तो पडला जमिनीवर आणि प्राण जायचा होता रावणाचा, तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा, तू रावणाकडे जा, त्याच्याकडे शिकण्यासारखं अजून काही असेल तर त्याला विचारून घे, 4 ज्ञानाच्या गोष्टी त्याच्या जाऊन शिकून घे. म्हणजे तो जरी एवढा होता, दैत्य कुळातला होता, सीतेला पळवून नेलं होतं, तरी त्याच्यामध्ये थोडा का होईना सत्वगुण होताच, आणि रामाने त्याच्यासाठी त्याला लक्ष्मणाला तिकडे पाठवलं होतं. तर असे हे 3 गुण प्रत्येकामध्ये आवश्यकच आहेत अगदी, आणि असतातच. आता गुण म्हणजे दुसरा एक अर्थ आहे की बांधणे, दोरी. गुणाला दोरी असं पण म्हणतात, बांधणे. कारण गुण बांधून टाकतो, जखडून टाकतो, अडकवतो. कारण आता हे 3 गुण तर आपल्याला अडकवतात, सत्व रज तमाचा तर काही प्रश्नच नाही, पण ते गुण अडकवतात. आपण त्याच्या स्वाधीन होऊन जातो, इंद्रियांवर त्यांचा पगडा बसतो. आपण म्हणतो एखाद्या त्रेधा तिरपीट उडाली. 3 गुण असतात, एक गुण इकडे उडतो, एक गुण तिकडे उडतो, एक गुण तिकडे उडतो. आपल्याला कुठे जायचं, कुठे गावाला जायचं असतं, आता इथेच यायचं, समजा मुरगुडला यायचं, सत्वगुण म्हणतो की नाही जायला हवं, रजोगुण म्हणते जाऊ दे, काय असं कोणाचं प्रवचन आहे तिथे वक्त्यांची लिस्ट पाहतो, यांचं तर आपण ऐकलंय, काकांचं नाही, म्हणतात यांचं नाही, जाऊन काय करायचं. तिसरा सत्वगुण सांगतो नाही, काकांची भेट होईल तिथे आपण जाऊ, नाहीतरी इथे आता आपण काय करणार आहे, सुट्टी आहे. अशी त्रेधा तिरपीट होते. किंवा काम करताना सुद्धा आपल्याला सकाळी खूप कामाची गडबड असते, कुठे फोन वाजतो, इकडे दूध उती जातं, कुठे काय होतं, सगळं आपल्याला करायचं असतं. तर त्रेधा तिरपीट आपण शब्द हा हे केलेला आहे की कुठे जाऊ, इकडे जाऊ की इकडे जाऊ की काय आपली हे नाही होत. त्याप्रमाणे हे 3 गुण असतात ना, हे सतत आपल्याला ओढत असतात. आणि मग कुठे जावं, तर कुठे जाऊ आपण, ज्याचा रेटा जास्त, जो बलवान आहे, समजा आता दोराने एखाद्या वस्तूला 3 जण ओढतात आहे, तर जो बलवान असेल तो पटकन ओढून घेतो आणि मग तिकडे तो गुण वरचढ होतो आणि तिकडे जातो आणि त्याप्रमाणे वर्तन घडतं. ढवळ्या शेजारी बांधला पोळा आपण म्हणतो, वाढ नाही पण गुण लागला. तर तो गुण केव्हा काय असतं की सत्वगुण किंवा हे जे रजोगुण म्हणतात, तर तो रजोगुण तमोगुण पटकन लागतात, पण मग ह्याच्यामुळे हा बिघडला, याचा संग लागला असं आपण म्हणतो, तर त्याचा गुण त्याला लागला, तर तो काय तो वरचढ असतो, म्हणून तो त्याच्यावर स्वार होतो. आणि सत्वगुणामध्ये एक आहे की तो जतन करतो, सांभाळ करतो. पण आपण या इंद्रियांच्या अधीन न होता ते इंद्रिय आपण त्यांना आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. म्हणतात ते एक गोष्ट सांगतात की एक राष्ट्रपती असतो, त्याच्या मागे त्याला प्रोटेक्शन असतं आणि पोलीस असतात. पोलीसची गाडी पुढे आणि राष्ट्रपतीची गाडी मागून असते, ती त्याची शान असते. ते ते कसं त्याचे प्रतिष्ठा असते. आणि एक चोर असते, तो पण त्या पोलिसांच्या गाडीत जातो, किंवा पोलिसाला न्यायचं असलं तर त्याच्याही मागे पुढे पोलीस असतात, दोघांच्याही मागे पोलीस असतात. पण पहिल्याचे जे पोलीस असतात ते त्याच्या स्वाधीन असतात, ती त्याची शान असते आणि तो सांगेल त्याप्रमाणे ते ऐकतात. आणि हे चोराच्या मागे जे पोलीस असतात तर तो त्यांच्यात स्वाधीन असतो, त्यांचा पगडा त्याच्यावर असतो. तसं हे जे गुण असतात त्या गुणांना आपण स्वाधीन ठेवायला पाहिजे आणि त्या गुणांप्रमाणे आपण वर्तन करायला नको. आता मला खरं म्हणजे आता या वयामध्ये जर पाणीपुरी खाल्ली तर मला त्रास होतो. मी छान दहीवडे खाते, पाणीपुरी खाते, आणि मला कसं त्या गुणांचा म्हणजे इंद्रिय माझी ताब्यात राहत नाही, मला मोहच होतो आणि मी खाऊन घेते. मग काय जे व्हायचं ते होईल, पण मी कसं की त्याच्यावर हुकमत माझी पाहिजे. नाही, मला ही गोष्ट सोसत नाही ना, मला ते इंद्रिय दमन साधलं पाहिजे आणि इंद्रियांना मी ताब्यात ठेवलं पाहिजे, गुणांना मी ताब्यात ठेवलं पाहिजे की हे मी नाही खाणार. तसं गुणांच्या अधीन आपण व्हायला नको. सर्वेंद्रियांची अंगणी, हे तर सत्वगुण आल्यावर काय होतं ते सांगतात. सत्वगुण एखाद्या व्यक्तीमध्ये आल्यावर काय होतं, समर्थांनी सांगितलं आहे की बा सत्वगुण येता अंगी वर्तणूक कसे घडी, ते त्यांनी सांगितलेलं आहे, कशी वर्तणूक होते सत्वगुण अंगी आल्यावर. तर कसं सत्याला धरून जीवन असतं, ज्ञान असतं, चांगल्या गोष्टी जतन केल्या जातात, विवेक जागा असतो, सन्निधीची असावा विवेक, सतत विवेक असतो, सातत्य असतं, नवीन वस्तूचं काही ग्रहण करावं असं वाटतं, नवीन ज्ञान शिकावं असं वाटतं. बुद्धीमध्ये जाड्य नसतं, हलकेपणा असते. हलकेपणा म्हणजे जड हलकं या अर्थाने नाही, आपण म्हणतो ना एखाद्याला खूप हलकाई आहे, त्याला लवकर समजतं. जाड कठीण किंवा बा असं बुद्धिमांद्य ज्याला म्हणतात तसं नसतं. आकलनशक्ती अतिशय तीव्र असते, स्मरणशक्ती तीव्र असते आणि तरल संवेदनाक्षम शक्ती असते. जेव्हा सत्वगुण एखाद्याच्या अंगी येतो तेव्हा विवेक असतो.
आणि चांगल्या गोष्टींचं जतन होतं. आणि सर्वेंद्रियांची अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे. करचरणी होती डोळे म्हणजे काय, त्यांना दिसायला लागतं असं नाही, म्हणजे त्याचं वर्तन असं होतं की कुठल्याही इंद्रियांनी त्याचं चांगल्या गोष्टींचंच ग्रहण केलं जातं. काही ऐकायचं असलं तर चांगलीच गोष्ट ऐकल्या जाईल, खायचं असलं तर सात्विक वस्तूच खाल्ल्या जातील, कपडे लत्ते सगळं आपल्याला समजतं. डोळ्याला सुद्धा शुभ्र आहे तेच आवडेल, असे भडक रंग आवडणार नाही. असं त्याला सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी. नाही तर मग कसं, आता मी इथून जायचं आहे, पाहणार एकीकडे दुसरीकडे, मग ठेच काढते, मग हेच लक्षात येतं, हेच लागेल. एखादी वस्तू काढायची तर 2-3 वस्तू पाडून द्यायच्या, हे दिसत नाही ते दिसत नाही, अडखळतो, वस्तू पडते. असं अर्थवर्तन तमोगुणामुळे होतं. पण सत्वगुणामुळे बरोबर त्याचे जे अंदाज असतात बरोबर होतात. ते मनात एक ह्याचं क्रिकेटचं उदाहरण दिलेलं आहे. ते क्रिकेटवाले कसे, आता वरून जेव्हा चेंडू कोणी चौकार षटकार मारतात तेव्हा तो नुसता डोळ्यांनी पाहतो का, डोळ्यांनी पाहतो, मागे पुढे करतो, हाताची हालचाल करतो, पाय मागे घेतो, पुढे घेतो, आणि त्याचं बरोबर त्या लक्ष्याप्रती लक्ष असतं आणि त्याला तो वेधून तो कॅच घेतो. बॅडमिंटनमध्ये तसंच आपण सागरगोटे खेळतो तेव्हा सुद्धा आपल्याला कसं तिथे सुद्धा सत्वगुण लागतो, कारण त्याचं हुकमत आपली इंद्रियांवर पाहिजे. तशी बुद्धी त्याप्रमाणे आपले निर्णय घेते आणि काम करते, चुका घडत नाही. नाहीतर खूपदा काय होतं की एखादी व्यक्ती आपल्याकडे येते, आपण पेपर वाचत असतो किंवा काहीतरी टी व्ही बघत असतो, आपलं लक्षच नसतं. ते येतात, आपण म्हणतो तुम्ही केव्हा आला, तुमच्यासमोरच तर आलो मी आणि तुमचं लक्ष नाही. तेव्हा का लक्ष नाही गेलं माझं, तमोगुण माझ्या डोळ्यामध्ये तमोगुण होता, म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं तरी माझ्या मेंदूपर्यंत संवेदना गेली नाही आणि मला समजलं नाही. तमोगुणाचं असं वर्णन होतं. पण सत्वगुणामध्ये चुकूनही चुकत नाही, जे काय अंदाज असतात ते अगदी बरोबर होतात, अचूक दिसतात. प्रसन्नता, आनंद, आकलनशीलता, प्रकाश, उत्साह, उत्तम स्मरणशक्ती, हे सगळं सत्वगुणाचं देणगी आहे. समर्थांनी म्हटलेलंच आहे, जयार आहे पाठांतर, त्याची स्मरणशक्ती चांगली असते, पाठांतर चांगलं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. सत्वगुणामध्ये कसं की परमार्थाला तो पूरक आहे, परमार्थाकडेच लक्ष लागतो, त्याच्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळे भजन करावं असं वाटतं, पूजन करावं असं वाटतं, चांगल्या ग्रंथांचं वाचन करावं असं वाटतं, आणि असं करून तो अहर्निशी सदा परमार्थ करावा. असं जे म्हणतात, पाय न ठेवावा आडमार्गी, त्याचा आडमार्गी पाय जात नाही, सतत तो सत्वगुण त्याचा जागा असतो आणि परमार्थाकडे लागलेला असतो. उत्तम स्मरणशक्तीचं एक उदाहरण सांगते, विवेकानंद स्वामींचं. ते एका ठिकाणी एकदा अमेरिकेहून जर्मनीला जात असतात. तर एका जर्मन तत्ववेत्याकडे ते जातात. तिथे ते बसतात, दोघं जण, परिचय वगैरे होतो, आणि ते मग आता यांना मग काहीतरी आदरातिथ्य करायचं म्हणून ते आत जातात. ते गृहस्थ आत जातात, मग काही चहा पाणी काय करायचं असेल त्याच्यासाठी ते जातात. तिथे एक पुस्तक असतं, ते विवेकानंद ते पुस्तक वाचतात. वाचून ते आपलं ठेवून देतात सेल्फमध्ये. ते गृहस्थ तिकडून येतात, म्हणतात की आता की नाही, आज या पुस्तकाचं प्रकाशन आहे, हे असं पुस्तक आहे. विवेकानंद म्हणतात की हो, मी माहिती आहे मला, ते त्याच्यात तुम्ही असा असा विषय लिहिलेला आहे. ते म्हणे नाही, ते पुस्तक हे नाही आहे, त्याच्यात अजून प्रकाशनच व्हायचं आहे, तुम्ही कुठे पाहिलं. ते म्हणे तुम्ही आतमध्ये गेले होते ना, तेव्हा मी ते पुस्तक वाचलं. ते 4थ्या पानावर तुमची प्रस्तावना आहे, 10व्या पानावर तुम्ही असं लिहिलं आहे, 97व्या पानावर असं आहे, 127व्या पानावर तुम्ही असं आहे, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे इतकी तीव्र स्मरणशक्ती, तैलबुद्धी ज्याला म्हणतात, की एकदा वाचलं की लक्षातच आलं. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन या उठी, कोणू एकूजो, असा एखादाच कोणीतरी असतो. तर अशी तीव्र सत्वगुण अंगी असला, तीव्र स्मरणशक्ती असते. दुसरं एक शंकराचार्यांचं उदाहरण सांगतात. शंकराचार्यांचे एक शिष्य पद्मपादाचार्य, त्यांनी ब्रह्मसूत्रावर ग्रंथ लिहिला. तेव्हा आचार्य त्यांना म्हणाले की तू लिहू नको, ब्रह्मसूत्रावर ग्रंथ नको लिहू तू. त्यांना नाही पटलं की कशाला तू लिहितो म्हणून. तर त्यांनी हट्टालाच पेटले, नाही म्हणे मला लिहायचाच म्हणे. त्यांनी 5 प्रकरणं लिहिले त्या ग्रंथाचे, दाखवले शंकराचार्यांना. ठीक आहे बा, आता त्या लिहिलेच आहे तर वाचतो म्हणे. वाचले त्यांनी आणि ते शिष्याला दिले. तो ग्रंथ घेऊन तो गेला. मग थोडंसं त्याला मनाविरुद्ध झालं की मी एवढा ग्रंथ लिहितो आणि आचार्यांनी मला नाही म्हटलं. सोडून दिला आचार्यांचा आश्रम आणि गेले आपले दुसरीकडे. त्याचे एक मामा होते. मामा त्या पद्मपादाचार्यांचे मामा होते, ते द्वैती होते. त्यांना तर ते बिलकुलच आवडलं नाही, हे लिहिला यांनी ग्रंथ लिहिला ते.
तर ते रागवले आणि त्यांनी काय केलं, ते पुस्तक जाळलं. पुस्तक जाळलं म्हणजे त्यांनी असा देखावा केला की कुठेतरी आग लागली घराला आणि त्याच्यात ते पुस्तक जळालं. आणि त्यांनी अरे रे कसं जळलं वगैरे असं तसं केलं आणि ते पुस्तक जाळलं. तेव्हा यांच्या लक्षात आलं पद्मपादाचार्यांच्या की ह्यांनी हे पुस्तक मुद्दाम जाळलं आहे. पुन्हा मग रडत रडत गेले शंकराचार्यांकडे, म्हणे माझं पुस्तक म्हणे बाबांनी जाळलं म्हणे असं. शंकराचार्य म्हणाले की त्याच्यात काय, मी सांगतो तुला, तू जेव्हा मला ते तपासायला दिलं होतं ना तेव्हा मी ते वाचलं, माझ्या लक्षात आहे, तर मी सांगतो आणि तू लिहून घे. ते 5ही अध्याय शंकराचार्यांनी सांगितले आणि पद्मपादाचार्यांनी लिहून घेतले. तर अशी उत्तम स्मरणशक्ती असते त्याला सत्वगुण अंगी असला तर. आणि आपण जे म्हणतो की सत्वगुण असला की आणखीन काय होतं की सर्वांगाने श्रवण होतं. आपण म्हणतो ना किंवा परीक्षित राजांनी कसं केलं, सर्वांगाने श्रवण, तर खरंच सर्वांगाने श्रवण होत असतं. कारण काय की आता आपण पाहिलं ऑफलाईन वर्ग आणि असं आपण ऑनलाईन वर्ग म्हणतो, तर 10-20% त्याच्यामध्ये फरक पडतोच. कारण जे श्रवण आपण करत असतो तर ते सर्वांगाने श्रवण करत असतो. डोळ्याने आपल्याला वक्ता दिसला पाहिजे, नाही तर वक्ता दिसला नाही तर आपण हे उंच आहे तुम्ही जरा बाजूला व्हा, इकडे पाहतो तिकडे पाहतो. कारण वक्त्याचे हावभाव, उच्चार, त्याची शब्द फेकायची पद्धत, त्याच्यानंतर चेहऱ्याचे जे काय हावभाव होतात त्याच्यावरून सुद्धा आपल्याला श्रवण घडत असतं. आता मी समजा म्हटलं की एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो आणि बासुंदी केली होती, बासुंदी छान झाली होती असं म्हटलं. आता हा माझा हात जर तुम्ही ऑफलाईन असाल तर तुम्हाला दिसणार नाही, पण म्हणजे हे कळल्याने जेवढा फरक पडतो थोडा तरी फरक पडतो. आता हे एका वाक्याचं झालं, असं पूर्ण जर आपण श्रवण करतो म्हटलं तर थोडं थोडं फरक पडत असतो. म्हणून सर्वांगाने श्रवण होत असतं. आता सत्वगुणाचं आपण हे सगळं वर्णन केलं. नाक कान डोळे सगळ्यांनी श्रवण करायचं. सत्वगुण असला की सर्वेंद्रियांची अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे. म्हणजे प्रत्येक इंद्रियामध्ये सत्वगुण असतो आणि त्याप्रमाणे शुद्ध असं वर्णन होत असतं. सत्वगुणाची आणखीन काय आहे, स्वच्छतेची प्रेरणा. स्वच्छ असतो तो, काय प्रकाशमय असतो. प्रत्येक इंद्रियाच्या द्वारे जसं काही प्रकाश, दिव्याचा प्रकाश असतो तसा प्रकाश पडलेला असतो. सत्याला अनुसरून आचरण असतं. सत्य आवडतं, सत्याप्रमाणे तो वागतो आणि व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा तो सत्याला अनुसरून असतो. विमल ब्रह्म आपण म्हणतो, त्याच्यामध्ये एकही मल नाही, स्वच्छ असतं. त्याप्रमाणे आपण खरं ब्रह्माचंच स्वरूप आहोत ना. ब्रह्म आणि आपण एकच आहोत, त्याचाच आपण अंश आहोत. त्याच्यामुळे त्या ज्या प्रेरणा आहे स्वच्छतेच्या, विमल ब्रह्म ते सुद्धा आपल्यामध्ये आहे. स्वच्छतेची प्रेरणा आपल्याला आहे. स्वच्छ राहा स्वच्छ राहा असं आपल्याला आतून प्रेरणा मिळत असते आणि त्याप्रमाणे आपलं असं जीवन पाहिजे. आता सत्वगुण इतकं आपल्याला देऊ शकतो. सत्वगुणाचं शेवटी मर्यादा आहे. सत्वगुण हा साधनाचे साधन म्हणतात. सत्वगुणाची देणगी इथे संपून जाते. या परोक्ष ज्ञान झालं की सत्वगुणाची देणगी संपते, कारण त्याच्या पलीकडे मग सत्वगुण जास्त काही देऊ शकत नाही. आणि मग तिथे आपले प्रयत्न असतात, आपण प्रयत्न करायचे आणि आपण प्रयत्न करायचा. आता काय त्याच्या पुढे काय समजून घ्यायचं, सत्य समजून घ्यायचं, ब्रह्म समजून घ्यायचं, तर तिथे आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. समजा मी आता एखादा जिना चढून जाते किंवा काही चढते आणि शेवटची पायरी खूप उंच आहे, तर तिथे माझी स्वतःची ताकद पुरत नाही, तेवढा उंच मी पाय ठेवू शकत नाही. म्हणून वरून मला कोणीतरी हात द्यायला पाहिजे. आता हात देणारा सुद्धा असा तसा नको, नाही तर मीच त्याला घेऊन पडायची. तो ओढणारा जो पाहिजे त्याचे हात चांगले बळकट पाहिजे आणि माझे वजन खूप नको म्हणजे माझ्यामध्ये खूपही एकदम असं काय म्हणतात अज्ञान दारिद्र्य इतकंही माझ्याकडे नको. माझी स्वतःची काहीतरी तयारी पाहिजे, त्याने मला ओढल्यावर मी पण माझे प्रयत्न करायला पाहिजे. माझे प्रयत्न पण कमी पडायला नको आणि वरच्यानी जर खूप प्रयत्न करून मला ओढून घेतलं तर मी वर जाऊ शकते. आणि हे कोण करेल, हे सद्गुरूशिवाय कोणी करत नाही. हे सद्गुरूच करतात आणि सद्गुरूचा वरदहस्त आपल्याला या ठिकाणी पाहिजे असतो. आणि इथपर्यंत परोक्ष ज्ञान झाल्यावर आपल्याला सद्गुरू मग पुढचं जे मार्गदर्शन आहे ते सद्गुरू करतात. त्यासाठी श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे करायला पाहिजे. जेव्हा आपण ऐकलं नसतं तेव्हा श्रवण करायचं असतं. ऐकलं, श्रवण केलं पण पटत नाही, हे असं असेल हे कसं असेल, त्यावेळेस मनन करायचं. आणि श्रवण झालं, मनन झालं पण कळतं पण वळत नाही, त्यावेळेस निधिध्यासन करायचं. श्रवण, मनन, निधिध्यासन असं करायचं आणि आपण त्या अंतिम सत्यापर्यंत पोचायचं.
कारण काका सांगतात ना, शमदमाची काठी, वैराग्याची जडीबुटी, गुरुवाक्य ते काकोटी सांभाळावे. आता आपल्याला इथे प्रवासाला यायचं, आपण काय काय टाकतो हो बॅगमध्ये प्रवासाला जाताना तयारी करायची तर आपल्याला सांगावं लागतं. काकांच्या दर्शनाला येताना ते काय हे लावू नका, ते लावू नका, डिओ वापरू नका. खरं हे आपल्या बॅगमध्ये टाकायची काही गरज आहे का आणि आपण हे लावायची? प्रवासाला ज्याला जायचं, आता इथे प्रवचनासाठी यायचं, तर मी कशी काय तयारी करायला पाहिजे? मी काय करेल, अरे माझ्या साड्या प्रेसला टाकल्या पाहिजे. मग मला एक जण म्हणाली, माझी बहीण म्हणाली की अगं तुला प्रवचनाला जायचं ना, तू जरा फेशियल करून घे म्हणे. मी म्हटलं तर फेशियल कशाला, मला प्रवचनाला जायचं आहे तिथे. नाही म्हणे, नुसतं फेशियल नाही म्हणे, ते तुला कसं फ्रेश वाटेल छान म्हणे. असं मला सल्ला दिला. आता प्रवचनाला जायचं तर कोणी म्हणतं ब्युटी पार्लरमध्ये जा, कोणी म्हणतं जरा साड्या आहेत की नाही त्या प्रेसला टाक, ते हे कर, बॅग कुठली आहे, ही बॅग चांगली घे, हा रुमाल छान आहे, हे चांगलं आहे. पण मला कोणी असं म्हटलं नाही की ते छोटा दासबोध आहे माझ्याजवळ, तो घेऊन जा, किंवा तुझा विषय काय आहे, तू कशावर बोलणार आहे, किंवा काय आहे, तुला काही पुस्तकं हवे का, तुझ्याजवळ काही नोट्स आहे का, काय वगैरे आहे, तू कशावरून अभ्यास करणार आहे, झाला का अभ्यास, असं कोणीच सांगत नाही. मग आपण काय करायचं, आता जर इथे जायचं आपल्याला, शमधमाची काठी, आपण काय शम आणि धम ही काठी प्रवासात घेऊन जातो, पूर्वीच्या काळी घेऊन जायची. आणि आता जायचं असलं आपल्याला केदारेश्वरला वगैरे जायचं तर काठी कोणची घ्यायची, शमधमाची. मग आता आपण हे जे रजोगुणाचे जे आहे ते सगळं कमी करायला पाहिजे ना. नाही आता माझ्याजवळ चांगली साडी, अगं तू माझी ही साडी घेऊन जा, कशाला ती पाहिजे, माझ्याजवळ हे पुस्तक छान आहे, हे पुस्तकात हे प्रकरण चांगलं आहे, हे तुला वाचायला उपयोगी पडेल, असं कोणी म्हणत नाही. आणि मी पण काही विचारत नाही की बा कोणाचे तुझ्याजवळ कुठलं पुस्तक आहे का, कुठे रामायण आहे का, भागवत आहे का, त्याच्यामध्ये मला काही संदर्भ मिळतील का, मी काय तयारी करू, मी काही नाही. डबा काय घ्यायचा, काय चिवडा करून ठेवला पाहिजे, लाडू केले पाहिजे, काहीतरी प्रवासात खायला पाहिजे, लोणचं घेते, थांबा करून ठेवते, म्हणजे 2 दिवस राहील चांगला, फ्रीजमध्ये ठेवून देते. इकडेच माझं लक्ष असतं रजोगुणाकडे, तमोगुणाकडे. पण मी बाकीचं काही करते का, मी आधी पेन टाकेल, दासबोध नको बा, तो जड आहे, तो दासबोध जर घेतला तर किती बॅगेला वजन होईल माझ्या, बॅग नाही घेत मी, ते नाही घेत. खायचा डबा चांगलं नाही, चांगला 2 किलो चिवडा घेऊन पूर्ण प्रवासभर पुरला पाहिजे आपल्याला, लाडू तर घेतलेच पाहिजे. मग काय, आणि सगळ्यांना नको का द्यायला एक एक, मग ते हे घेते ते घेते. पण दासबोधाचं पुस्तक मी ठेवून देते, कारण की त्याचं वजन होतं. उपासनेचं जाऊ दे, माझी थोडीशी पाठच आहे, ते कशाला पाहिजे, मनाच्याच लोकांची काही गरज नाही. आणि थोडंसं काय असलं तर तिथे पाहून घेऊ, असं आपण करतो. तिची आपल्याला गरज वाटत नाही, की जे आपल्याला गरज खरं म्हणजे त्याची आवश्यकता आहे ते घ्यायला पाहिजे. हां, फार तर थोडीशी जडीबुटी म्हणजे औषधं ठेवा तुम्ही तुमच्याजवळ, वही पेन ठेवा, औषध ठेवा, हे सगळं तुम्ही ठेवायचं. आपण दुसऱ्याच पसाऱ्याच्या मागे लागतो. आणि गुरुवाक्य ते काकोटी, आपण जवळ काय ठेवतो, सगळं बाहेर ठेवतो बॅगमध्ये. इकडे कुलूप जरी लावलं तरी जाऊ दे, बॅग कुठेही ठेवली तरी चालेल. पण गुरुवाक्य ते काकुटी आपण पर्स ठेवतो, पर्समध्ये आपले पैसे आणि मोबाईल, ATM कार्ड असेल ते आपण काकुटी ठेवतो, ते पर्स जवळ घेऊन झोपू, ते आपण इकडे तिकडे जाऊ देत नाही, त्याची जशी काळजी घेतो. खरं म्हणजे गुरुवाक्य ते काकोटी. काका म्हणतात की काय, ते ब्रह्मत्व आहे, तत्वमसी हे आहे. तत्वमसी म्हणजे काय, त्याचं सतत चिंतन मनन हे सगळं आपण करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सत्वगुणाची वाढ करायला पाहिजे, आवश्यक सत्वगुण सांभाळला पाहिजे, तो वर ठेवला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. क्रियमाण स्वातंत्र्य आपल्याला आहे, ते क्रियमाण स्वातंत्र्य, वेळ झाली, क्रियमाण स्वातंत्र्य आपल्याला आहे, त्यामध्ये आपण सत्वगुण वर ठेवला पाहिजे. सावध सक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष. आणि सत्वगुण सतत वर ठेवायचा. सत्वगुणाचं मग काय, आहार शुद्धो सत्वशुद्धी म्हणतात. सात्विक आचार, विचार, उच्चार, विहार, संगत सगळं जर तसं असलं तर सात्विक विचार होतो. नाही तर मग आता आपण पाहतो, आपण वर्गाला जातो ना, सज्जन गडावले वगैरे, काकांचं प्रवचन झालं की सगळेजण आपण चला आता आपण कॅन्टीनमध्ये जाऊन कॉफी घेऊ, चहा घेऊ, काहीतरी खाऊ. स्थळत्याग होता, सवेची जाते. पण ती आता, आणि एखादी काय असते, एखादी मैत्रीण म्हणते की नाही ग, ते आता आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन, तो ना मला तुला ते हे विचारायचं आहे, हा एक मुद्दा मला कळला नाही, काकांनी काय सांगितला तो आता गेल्याबरोबर तो सांग बरं, नाही तर मग ते एकदा विचारायचं राहिलं की राहून जाईल. असं सातत्य पाहिजे, सत्वगुण सांभाळला पाहिजे आणि प्रयत्नपूर्वक वर ठेवला पाहिजे. कारण नाही तर मग सत्वगुणाचं सुद्धा आपल्याला कधी कधी बंधन होतं, तो पण एक धोका आहे. कारण सत्वगुण, काका म्हणतात, ही एक सोन्याची बेडी आहे. आणि
त्यांनी सुद्धा काय होतं, मला खूप छान कळतं, मला चांगलं कळतं. त्यांना तर अरे काल तो माहिती आहे काकांनी प्रवचनामध्ये एक जोक सांगितलं, यांना कळलाच नाही, त्या हसल्याच नाही. किती वेळाने मग हसलं, मला तेव्हाच कळलं. आम्हाला दोघा तिघांना छान कळलं. ते मला खूप कळतं, मला समजतं, मला ज्ञान आहे. आणि ही जी जाणीव असते सत्वपणाची, ही सुद्धा बंधनात टाकते, कारण त्यामुळे अहंकार वाढतो. माऊलींनी म्हटलेला नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, ज्ञानियांचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. कारण हे सुद्धा मोक्षाच्या मार्गामध्ये काहीतरी जाणीव, शुद्ध जाणीव पाहिजे. उत्तमा सहजावस्था असं म्हणतात की मी ब्रह्म आहे सहज, कुठलीच जाणीव नको. कुठलीही जाणीव जी असते ती ब्रह्मप्राप्तीसाठी किंवा मुक्तीसाठी तिची अडचणच होते. म्हणून हे गुण आपल्या ताब्यामध्ये ठेवायचे. आणि त्रैगुण्यो विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, असं अर्जुनाला माऊलींनी सांगितलंय की तू त्या 3 गुणांच्या अतीत हो. 3 गुणांचाही शेवटी आपल्याला त्याग करायचा आहे. आणि तू गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबधरी. आतमध्ये एक आत्मसुख आहे, आत्माराम जो आहे त्यालाच तू आपल्या हृदयामध्ये स्थान दे आणि बाकी सगळ्या गुणांचा अव्हेर कर. मना सर्व जाणीव सांडून राहे. कुठलीही जाणीव नको. मी आहे, मी सत्वगुणी आहे, मी असं आहे तसं आहे, नाही तर त्या गुणातच अडकतो. असं म्हणतात साधन सुद्धा शेवटी सुटलं पाहिजे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. तर अशा वेळेस साधनसुद्धा सगळं सुटून जातं, कारण त्यांनी जे द्यायचं ते दिलं असतं आणि त्याचं काम झालेलं असतं. म्हणून साधनामध्ये अडकायला नको. नाही तर मग मला हे येतं, मला ते येतं, मग मला पूजा करायला खूप आवडतं, तर तासन तास पूजाच करत बसलं. आणि माझं आज इतकं छान वाटतं, मला प्रवचन खूप छान समजलं, काकांनी सांगितलं इतकं छान समजलं, त्याच्यातच. पण आचरणामध्ये काय आहे, म्हणजे कसं त्या साधनामध्येच अडकायला नको. म्हणतात ती सांगतात की तुम्ही बॅग भरताना त्याचाच तुम्हाला आनंद होतो. माझं आता सगळी तयारी झाली, गावाला जायचं, तर बॅग भरून झाली, कसं छान वाटतं आता. पण मुक्कामाला अजून पोचायचंच आहे ना. बॅग भरल्याचाच आनंद आहे तुम्हाला, इथेच एवढा आनंद, तर पुढे किती असेल. तर तिथे मुक्कामापर्यंत पोचायचं आहे. आणि त्याच्यासाठी सत्वगुण तर नेहमी ठेवायचाच आहे. तर सत्वगुणाची देणगी काय ती आपण सांगितली, त्याचं बंधन काय आहे ते सांगितलं. सत्वगुण येताना काय असतं ते फक्त थोडक्यामध्ये सांगते. बरं, आता मी ओव्या न वाचता थोडक्यामध्ये हेच सांगते की सत्वगुण अंगी आला की त्याचं हे कसं असतं, त्याची दिनचर्या कशी असते, तो कसा राहतो, कसा वागतो. आणि एखादा कसा म्हणजे पुण्यपावन हे जो व्यक्ती असते, पुण्यपावन साधक असतो, तो कसा असतो, त्याची दिनचर्या कशी असते. सकाळी लवकर उठेल, प्रातःकाळी उठेल, देवपूजा करेल, त्याच्यानंतर त्याला प्रातस्नान आवडतं, माघस्नान आवडतं, कार्तिक स्नान आवडतं, देवाची पूजा करतो, देवाची छान उपकरणी, स्वच्छ अशी झळपळीत उपकरणी असतात, पूजा करतो, नैवेद्य वेगवेगळ्याचे प्रकारचे देवाला नैवेद्य तांबूळ हे करतो, देवासाठी उपास करतो. म्हणजे व्रतस्थ असं जीवन असतं त्याचं. वेगवेगळे व्रत करतो, देवाला काय बेल वाहील, लक्ष वाहील, त्याच्यानंतर दानं करतो, वेगवेगळी दानं देतो, देवळामध्ये काय म्हणजे काय जीर्णोद्धार करतो, मूर्ती वेगवेगळ्या करतो, भजन करतो आणि सत्संगामध्ये वेळ घालवतो, वेगळे दानसुद्धा देतो. मग ते काय झाडं लावणं देवाच्या तिथे, ते जे काय मिळून पूर्ण असेल देवाच्या तिथे ते करणं, सडा टाकणं, रांगोळी काढणं, हे सगळं ओव्यांमध्ये सांगितलं. आता त्या जर ओव्या वाचल्या तर खूपच विस्तार होईल, पण हे सगळं करतो की तो जे सात्विक माणूस जे करतो, देवधर्म जो माणूस असतो, पापभिरू जो असतो, त्याची दिनचर्या कशी असते, नित्य नैमित्तिक कार्य करतो, पर्व ग्रहण काळ वगैरे सगळं करतो. आणि मुख्य म्हणजे हे सगळं करून म्हणजे नीच कार्य म्हणजे झाडझूड सुद्धा करतो. आणि मुख्य म्हणजे विदेशी मेले मरणे ते अशी एक काय देणे काय सांगितलं आहे की त्याचं क्रियाकर्म करणे ते सुद्धा करतो. नाही तर बाकी सगळं करतात, पण म्हणजे असं जे काम करायचं ते दुसऱ्याकडून करून घेतात, स्वतः नाही करणार. तर जर कोणी विदेशातून आहे किंवा दुसऱ्या गावाहून कोणी आला, अनोळखी आला, तर तो जर समजा गेला तर त्याला अग्निसंस्कार देणे, हे सगळं परोपकाराची जी कार्य आहे ते करतो. दुसऱ्याला दानधर्म करतो, देवळामध्ये दानधर्म करतो, देणग्या देतो. असं त्याचं धर्मशील असं जीवन असतं जो सत्वगुणी माणूस असतो. आणि सत्वगुण म्हणजे हा सत्वगुणाचा हे असतो. आणि सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे भगवत प्राप्ती, सत्वगुणे सायुज्य प्राप्ती पाविजेते असं समर्थांनी सांगितलं आहे. आणि तो सत्वगुण समर्थांच्या कृपेने आपल्या सगळ्यांना प्राप्त हो अशी समर्थांजवळ, सद्गुरू डॉक्टर काकांजवळ प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.